नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा ठेच्याचा पराठा बनवणार आहोत, जो तुम्ही टिफिनला किंवा प्रवासात सुद्धा देऊ शकता। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी गॅसवर लोखंडी तवा ठेवला आहे, त्यावर तेल घालायचं। तेलामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। मिरच्या अशा कट करून घेतल्या ना तर त्या अंगावर उडत नाहीत। आता यामध्ये कच्चे शेंगदाणे, मीठ, लसूण आणि जिरे घातले आहेत। ते आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता हे छान भाजलेले आहे। आता यांना काढून घेऊया। मिश्रण आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर इथे मी खलबत्त्यामध्ये घेतलं आहे आणि छान आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण खलबत्त्यामध्ये केलं ना तर चव छान लागते। इथे आपला अगदी मस्त झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झाला आहे। आता पुढची तयारी करूया। चपातीचा एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं सुकं पीठ लावून हा लाटून घ्यायचा आहे। नंतर यावरती जो आपण तयार केलेला मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा बंद करून घ्यायचा आहे। सुकं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। इथे मी याला चौकोनी आकार देत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता। जास्त पातळ नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही, या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे। तवा सुद्धा इथे आता छान तापला आहे, त्यावर हा पराठा घालायचा आणि तेल लावून दोन्ही बाजूने छान भाजून घेऊया। इथे मी छान भाजून घेतला आहे। आता याला काढून घेऊया। इथे आपला अगदी मस्त असा ठेचाचा पराठा तयार आहे। एकदा नक्की करून पहा, खूप छान लागतो। प्रवासात किंवा टिफिन देण्यासाठी अगदी उत्तम आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।